नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण चमचमीत अशी घोळाची भाजी बनवत आहोत। अगदी ही गच्चीवरून मी तोडून आणलेली भाजी आहे, तुम्ही ते पाहू शकता। भरपूर मला आज ही भाजी मिळालेली आहे आपल्या गच्चीवर, त्यापासून म्हटलं चला भाजी बनवत आहे तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी। इथे ही भाजी मी तोडून आणलेली आहे आणि अशी खळखळ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। तर भाजी चिरायच्या आधीच धुवायची आणि आता कोळे देठ याचे घ्यायचे आहेत बघा, आणि हे असे जाडसर काढून टाकायचे आहेत। आज ही भाजी मी सुकी बनवत आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात। काही ठिकाणी मुगाची डाळ टाकतात, काही ठिकाणी चणा डाळ सुद्धा टाकून ही भाजी बनवतात, ती पण खूप छान लागते। पण आज आपण डाळ न टाकता सुकी भाजी बनवत आहोत। तर अशी ही निवडून घ्यायची आधी, आणि कोळे कोळेच देठ घ्यायचे आहेत। उन्हाळ्यात भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी मला मिळत आहे। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघा ही भाजी मी तोडत आहे आणि बनवत आहे। याचं काही बी वगैरे टाकलं नव्हतं मी, आपोआप निघत आहे आणि छान अशी बिना केमिकलची रानभाजी आपल्याला गच्चीवरच मिळत आहे। तर खूप चवसुद्धा खूप अप्रतिम लागते या भाजीची, आणि झटपट होते कमी साहित्यामध्ये। आता ही संपूर्ण मी निवडून घेते आणि मग पुढची कृती करते। आता भाजी चिरून घेणार आहे मी। निवडून घेतल्याच्या नंतरच ही भाजी बारीक चिरायची आहे। अशा पद्धतीने भाजी चिरून घेतली की मग आपण फोडणी करणार आहोत। इकडे कोथिंबीर, 2 हिरवी मिरची घेतली आहे आणि एक कांदा आपण बारीक कट करून घेणार आहोत। बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मिरची सुद्धा अशी कट करून घेते। बारीक कोथिंबीर चिरून घ्यायचा आहे। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल थोडंसं गरम करून घेऊ। तेल गरम झालंय, यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची, म्हणजे कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। कांदा आणि हिरवी मिरची परतली की यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत। कांदा फार असा काळा होऊ द्यायचा नाहीये, थोडासा लालसर झाला की परतून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। हळद पावडर पाव चम्मच एवढी, लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्या अंदाजाने लाल मिरची टाकायची आहे। धनेपूड टाकू शकता तुम्ही। आता हे मिक्स केलंय की यामध्ये ही भाजी टाकायची।
मिक्स करून घ्यायची. या भाजीलाच पाणी सुटतं बघा, तर वेगळं पाणी टाकायची आपल्याला गरज नाही आहे. वाटलं तर थोडंसं अगदी पाणी तुम्ही टाकू शकता, पण आता मीठ टाकलं की या भाजीला पाणी सुटायला लागेल आणि त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मीठसुद्धा भाजी थोडीशी परतून झाल्यावर टाका, कारण कुठलीही पालेभाजी आपण टाकता वेळेस खूप जास्त दिसते आणि थोडीशी परतली की मग कमी होते शिजून. तर मीठ थोडं भाजी परतल्याच्या नंतरच टाकायचं आहे. आता बघा आपण ही भाजी छान अशी परतून घेतली, थोडीशी कमी देखील झाली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊ. एक 2-4 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ आपण. आपण ही भाजी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतली आहे आणि यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. भाजीसुद्धा छान अशी शिजून तयार झाली आहे. मस्त शिजली आहे भाजी. तर तुम्ही भाजी भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते. नक्की करून पहा. अशा पद्धतीने झटपट अशी ही घोळाची सुकी भाजी छान होते आणि पटकन करता येते आपल्याला. तर कशी झाली कमेंट करून सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.